आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पाण्याची परिस्थिती काय आहे ते. ह्याच पाण्यावर भाष्य करणारा एक चित्रपट आला होता 2024 मध्ये. ज्या चित्रपटाला आदिनाथ कोठारे यांनी निर्मित केलं होतं. प्रियंका चोपडाचं प्रोडक्शन आहे. गोष्ट म्हणजे हा चित्रपट मराठीमध्ये असल्यामुळे पाहिजे तेवढा वाव ह्या चित्रपटाला मिळालेला नाही. थिएटरमध्ये लागला होता त्यावेळेस बऱ्याच लोकांनी ह्याच्यावर कानाडोळा केला होता. कानाडोळा करूनही ह्या चित्रपटाने फिल्मफेअरचे 10 अवॉर्ड मिळवलेले आहेत. चांगला ॲक्टर म्हणून मिळवलेले आहेत, चांगले गाणे म्हणून मिळवलेले आहे, उत्कृष्ट पिक्चर म्हणून मिळवलेले आहे. 2025 मध्ये हा जो फिल्मफेअर अवॉर्ड झालेला मराठीमध्ये, त्यामध्ये यांनी 10 अवॉर्ड मिळवलेले आहेत. आणि काय कहाणी आहे ह्या पिक्चरची हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मराठवाड्यामधल्या एका गावामध्ये मागील काही पिढ्या पाण्यासाठी वणवण फिरत होत्या. 2 किलोमीटर लांब असलेल्या एका गावामध्ये जाऊन तिथल्या विहिरीचं पाणी आणण्यासाठी या बाया रात्रंदिवस एक करत होत्या. आणि त्या गावामध्ये एक माणूस होता, हनुमंत केंद्रे. याच हनुमंत केंद्रेची रिअल लाईफ ह्या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला भेटते. हनुमंत केंद्रेचं स्वप्न होतं की आपल्या गावासाठी पाणी आणावं. त्याचा भाऊ एक चांगल्या पाणलोट विभागामध्ये कामाला असल्यामुळं त्याला त्याची साथ जी मिळाली ना, ते खरंच उत्कृष्ट आहे.